आता न्यूज टॉप 9 मधनं सुरुवातीला पाहणार आहोत 9 मोठ्या बातम्या। मी फक्त ओबीसींसाठी काम करतोय, मला मंत्रीपद आणि आमदारकी महत्त्वाची नाही, भुजबळांचं वक्तव्य। ओबीसी समाजासाठी जे 35 वर्ष मी आज काम करतोय सर, मी काहीही मागत नाही। मी फक्त माझं आहे आमच्या ओबीसींचं, मागासवर्गीयांचं, त्यांना धक्का लागू नये एवढंच माझं म्हणणं आहे। पुढे पंढरपुरात आज ओबीसी एल्गार परिषद, छगन भुजबळांसह सर्व ओबीसी नेते हजर राहणार। भुजबळांना चपलांचा हार घालण्याचा मराठा आंदोलकांचा इशारा। पंढरपूरमध्ये जाणार, चप्पल फेकली तर स्वागत करणार, लोकशाहीमध्ये कोणाला कुठेही जाण्याचा अधिकार, भुजबळांची प्रतिक्रिया। पुण्यामध्ये आज 100व्या नाट्य संमेलनाचं उद्घाटन, अजित पवार आणि शरद पवारांना निमंत्रण, काका पुतण्या एकाच मंचावर येणार का याकडे सगळ्यांचं लक्ष। महायुतीत सगळेच घटक पक्ष नाराज, आगामी निवडणुकीमध्ये कोणाला किती जागा देणार भाजपनं स्पष्ट करावं, सगळेच आपल्या सोबत असं गृहीत धरून भाजप काम करते, बच्चू कडूंची भाजपवर टीका। होत नाही आणि याबाबत सगळेच जण नाराज आहे आणि त्यांनी ते स्पष्ट केलं पाहिजे भाजपाने का आपण येत्या निवडणुकीमध्ये नेमकं कोणत्या पक्षाला कशा जागा वाटप होणार आहे। निवडणुकीच्या आधी राजकीय भूकंप होणार, 10 ते 20 दिवसात मोठा राजकीय भूकंप होणार, गिरीश महाजनांचं भाकीत। तर हा महाराष्ट्र आहे, रोज भूकंप होण्यासाठी जपान नाही, तुम्ही कुठे वाहून जाणार ते पहा, संजय राऊतांची महाजनांवर टीका। ते ईडीच्या भीतीनं पक्ष फोडून चोरून नेण्याला भूकंप म्हणत नाहीत, राऊतांचा हल्लाबोल। बारामती अॅग्रो कंपनीमधील महत्त्वाची कागदपत्र ईडीकडनं जप्त, काल झालेल्या छापेमारीमध्ये कागदपत्र जप्त, सूत्रांची माहिती। आमदार रोहित पवार आज पुणे दौऱ्यावर, पुण्यात जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन करणार। बारामती अॅग्रोवरील ईडी छापेमारी आणि आव्हाडांनी केलेल्या टीकेवरती काय बोलणार याकडे लक्ष।